नेर येथील जीवन विकास शिक्षण सेवा मंडळ कोल्हाद्वारा संचालित राजमाता जिजाऊ महाविद्यालय, सावित्रीबाई कनिष्ठ विद्यालय व जीवन विकास माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात संविधान दिनाच्या औचित्य साधून नेर शहरातील मुख्य मार्गावरून विद्यार्थ्यांच्या हातात संविधान घेऊन प्रभात फेरी काढण्यात आली। या प्रभात फेरीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला जीवन विकास संस्थेचे अध्यक्ष सदाशिवराव गावंडे, सचिव सुधाकरराव तलवारे व मान्यवरांनी पुष्पमाला अर्पण केली। यावेळी मयूर काळे व मिलिंद चिरडे दिग्दर्शित आम्ही भारताचे लोक नृत्य नाटिका सादर करण्यात आली। ही नाटिका प्रत्येक चौकात सादर करण्यात आली। या नाटिकेचे जनतेने मन जिंकलेत। या नाटिकेचा शेवटचा प्रयोग नेर पोलीस स्टेशनच्या प्रांगणात नेर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामकृष्ण जाधव यांच्या उपस्थितीत सादरीकरण करण्यात आले। आज संविधान दिवस आमच्या विद्यालयाच्या माध्यमातून, आमच्या संस्थेच्या माध्यमातून आज नेरमधून ही रॅली काढण्यात आली। आमचे संस्थापक सचिव सुधाकरराव तलवारे, त्याबरोबर आमच्या कोषाध्यक्ष सविताताई तलवारे आणि सर्व विद्यार्थी शिक्षक मित्र यांच्या समवेत आम्ही आज तालुक्याच्या नेरच्या ठिकाणी सर्व जागृती करण्याचा हा प्रयत्न केला। याचं कारण असं आहे की संविधानाशिवाय आपला देश चालू शकत नाही आणि स्वातंत्र्य जर आपल्याला टिकून ठेवायचं असेल तर संविधानाचं जतन करणे हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे। आपले राज्यकर्ते जे आहे ते कुठेतरी संविधानाला विसरून राज्यकार करताना आपल्याला आढळत आहे। म्हणून याचा एक जनजागृत तरुणांना माहीत असलं पाहिजे की बाबासाहेबांनी आपल्याला एकाच मताचा अधिकार दिला, गरिबापासून श्रीमंतापर्यंत, आणि या देशात एकच माणूस श्रीमंत होणे हे आपल्या संविधानाला धरून नाही। म्हणून समानता, सर्व नागरिकांना समान हक्क, सर्व नागरिकांना समान अधिकार, या पद्धतीनं या संविधानाचं रक्षण जर आपण सर्व लोकांनी केलं ते आपल्याला निश्चितच मिळणार आहे। म्हणून सर्व तरुणांमध्ये, नागरिकांमध्ये याची जागरूकता राहावी आणि संविधानाप्रमाणे आपला देश चालावा यासाठी आम्ही जागृत करण्याचा प्रयत्न। सादरीकरणात रामकृष्ण जाधव यांच्या मार्गदर्शनानंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला। या नाटिकेमध्ये आचल कांबळे, निकिता कुर्जरकर, गीता सोनवणे, आचल माहुले, मीना लांजेवार, ममता खोडे, ऋतिका सोनवणे, शिल्पा रंगारी, तेजस्विनी मेहरे, नंदिनी राऊत या विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला होता। हे नाट्य हर्षवर्धन तायडे यांच्या संकल्पनेतून सादर करण्यात आले। या प्रभात फेरीचे सूत्रसंचालन नरेंद्र राठोड तर आभार भेंडे यांनी मानले। यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला आजच्या दिवशी संविधान लिहून आपल्यापर्यंत पोहोचवलं। आमचं रॅली काढण्याचं उद्दिष्ट हेच की आपण संविधानाला धरून चाललो पाहिजे, कारण की संविधान नसलं तर आपल्याला कोणताही हक्क गाजवता येणार नाही, आपण नोकरीपासून वंचित राहू शकतो। त्याच्यामुळे संविधान सगळ्यांनी वाचला पाहिजे। आम्ही रॅली याच्यासाठी काढली की आम्ही लोकांना जागरूक करीत आहोत की बा तुम्ही काहीतरी शिका। जो आपलं संविधान, हे संविधान आपण 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारलं आणि त्याची अंमलबजावणी 26 जानेवारी 1949 पासून आपण अंमलात आणलं। त्यानुसारच आजचा जो भारताचा कारभार, राज्यघटना यालाच म्हणतात आणि याच्याच प्रकारचा कारभार नवनाथ दरुई, विदर्भ न्यूज, नेर।